नमस्कार. आज 800 वर्ष झाली ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सर्वांना बोध दिला. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या हरिपाठामध्ये ओव्या मांडल्या त्यामधली एक जरी ओवी माणसाने आत्मसात करायची किंवा अनुभवायची ठरवली तर खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाचं कल्याण होईल. कारण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सर्व काळ नामस्मरण करायला सांगतात, नामाचं चिंतन करायला सांगतात. आणि आज आपण ज्या हरिपाठाचे चिंतन करत आहोत त्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी हाच बोध दिलेला आहे. समाधी हरीची समसुखे विण, न साधले जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. यामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात? समाधी हरीची समसुखे विण, न साधले जाण द्वैत बुद्धी. समसुख म्हणजे प्रेमसुख, द्वैत बुद्धी म्हणजे देहबुद्धी आणि जाण म्हणजे जाणीव. आता जेव्हा आपल्या देहबुद्धीची निवृत्ती होते तेव्हा मुक्ती प्राप्त होते आणि प्रेमसुखाची प्राप्ती होते तेव्हा भक्ती प्राप्त होते. आणि मुक्ती आणि भक्ती जेव्हा दोन्ही एकत्र प्राप्त होतात तेव्हा हरीची समाधी साधली जाते. पण अनेक अशी मंडळी आहेत जी ताठस्थ समाधी धारण करतात. पण या समाधीमध्ये काय होतं की जो साधक आहे तो इंद्रियांची कवाडं बंद करून घेतो, मीला स्वरूपामध्ये विरवून टाकतो, जगाशी संबंध त्याचे सगळे तुटतात. पण जेव्हा ही समाधी भंग होते तेव्हा तो पुन्हा भानावर येतो, तेव्हा तो पुन्हा द्वंद्वात अडकतो, पुन्हा त्याची द्वैत बुद्धी जागृत होते, पुन्हा सगळीकडे विषमता दिसायला लागते. म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात? ताठस्थ नाव समाधी त्याची ठकली बुद्धी. म्हणून ही जी समाधी आहे या समाधीपेक्षा भक्ती प्राप्त करून जी नामस्मरणात सतत समाधी लागलेली असते साधकाची ती सगळ्यात श्रेष्ठ. मुक्तीवरील जाण भक्ती, अखंडमुखी नारायण असं ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात. तर हे जे आहे ना ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अखंड मुखात नामस्मरण असेल तर साधकाच्या मनामध्ये त्याच्या चित्तामध्ये सतत हरीचं चिंतन असतं आणि त्यामुळे त्याचं मन संपूर्ण तृप्त होतं, त्याला प्रेम सुखाचा प्रसाद प्राप्त होतो. आम्ही घ्यावे तुझे नाव, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, असे निवडिले संती मुळी बैसोनी एकांती. हा अनुभव आपल्याला केव्हा येणार? जेव्हा आपण एकांतात बसून नामस्मरण करण्याचा हट्ट धरणार किंवा ह्या साधनेसाठी आपण सतत तयार असणार. कारण माणसाचं मन यासाठी तयारच होत नाही, कारण विषय वासना, विषयांमध्ये सतत गुंतून राहणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि या स्वभावाला माणूस इतका बळी पडलेला आहे की त्याला अंतर्मुख व्हावंसंच वाटत नाही. पण जेव्हा तो अखंड नामस्मरण करतो आणि या स्मरणामधून त्याला प्रेम निर्माण होतं देवाविषयी, तेव्हाच त्याला असं वाटू लागतं की विषयांची जी धाव आहे ना ती त्याला सोडावीशी वाटते, म्हणजे ती सुटतेच, आपोआप सुटते आणि तो स्वतः अंतर्मुख होत जातो. म्हणजे मीची गाठ सुटते आणि देवाच्या चरणी मिठी पडते. म्हणून एक सुंदर अभंग आहे, माझे रूप माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, सापडलो एकमेका जन्मोजन्मी नाही सुटका, त्वा मोडिली माझी माया, मी तो जडलो तुझिया पाया. आता हे जे देवाच्या चरणी जडणं आहे, पायावरती मिठी मारणं आहे, हे केव्हा साध्य होतं? जेव्हा त्याची अहंकाराची मीची गाठ आहे ना ती सुटते आणि तो पूर्णपणे नतमस्तक होतो ईश्वराप्रती. आणि हे ईश्वराच्या प्रती नतमस्तक होण्यासाठी त्याला स्मरण असलं पाहिजे, त्याचा भाव तितका वाढला पाहिजे, ईश्वराप्रती त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि हे प्रेम फक्त नामस्मरणामुळेच निर्माण होतो. म्हणून सर्व काळ नामस्मरण करायला आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पुढे काय सांगतात? आता असं जेव्हा नामस्मरण घडतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण कायापालट होतो. म्हणजे त्याचं जीवन जे आहे ना ते इतकं बदलतं की त्याची इंद्रियांची कवाडं ही बंद होत नाहीत तर सताड उघडी असतात, जगाशी संबंध तुटत नाहीत तर प्रेमाच्या दोरीने अजून घट्ट होतात, त्याला सगळीकडे ईश्वरच नांदतोय असं दिसू लागतं आणि तो स्वतःवरतीच प्रसन्न होतो. म्हणजे हा जो देव त्याच्या अंगात नांदतोय तो देवच तो देव स्वतःला प्रसन्न करून घेतो आणि त्याचीच त्याच्यावर कृपा होते. आणि हे सगळे बदल जेव्हा घडतात तेव्हा त्याचं चित्त चैतन्यात रूपांतरित होतं, चित्त शुद्ध होतं आणि हे संपूर्ण जे जग आहे ते म्हणजे प्रभूचा चिदविलास असं त्याला दिसू लागतं. म्हणजे किती कायापालट या जीवनामध्ये होतो जेव्हा अखंड नामस्मरण, मुखात नाम असतं. आणि हे नाम नेमकं कसं घ्यायचं आणि या स्मरणामधून आपल्याला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं आहे, आपल्याला या स्मरणामधून जे
प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्या मागे आपण सतत काही ना काही असं बघत असतो की मला हे फळ प्राप्ती व्हावी किंवा ती फळ प्राप्ती व्हावी, ईश्वराकडून मला हे भेटावं ते भेटावं. पण आपण निस्वार्थ भावाने सगळं सोडून कधी स्मरण करायला बसतच नाही, कारण जे ज्याचं आहे त्याचं स्मरण करायचं आहे आपल्याला. म्हणूनच आपण जेव्हा स्मरण करायला घेतो तेव्हा मी स्मरणाला बसतो असा भाव आपला असतो, कारण तो त्याचंच स्मरण करतोय हा खरा भाव असला पाहिजे. आणि हे असं जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस स्मरण करू शकेल. आणि म्हणून आपल्याला ईश्वराप्रती ज्ञान होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही बुद्धी दिलेली आहे. बुद्धीचं वैभव जे आहे ना ते लक्षात घेतलं पाहिजे. पुढे काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी. म्हणजे या बुद्धीचं वैभव माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बुद्धीच्या बळावर माणसाने काय काय निर्माण केलेलं आहे या जगामध्ये, पण ही बुद्धी जी आहे ती फक्त कनक कांता प्रसिद्धी कीर्ती सत्ता एवढंच मिळवण्यासाठी नाही आहे, तर ह्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी, आत्मस्वरूपाला जाणून घेण्यासाठी हे बुद्धीचं वैभव आपल्याला ईश्वराने बहाल केलेलं आहे. आणि त्याची जाणीव प्रत्येक माणसाला झाली पाहिजे. कारण तू कितीही पैसा कमवला, कितीही संपत्ती कमवली, कितीही प्रसिद्धी कमवली आणि सगळं जरी जीवनामध्ये केलं, पण एकदा जरी ईश्वराचं स्मरण नसेल तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. कारण या सगळ्याला काही अर्थच नाही राहणार, हे सगळं शून्य आहे. कारण ज्याच्यामुळे आपण आहोत त्याची कृतज्ञता जर आपण एकदाही मनामध्ये व्यक्त करत नसू तर आपल्या या उपाधीला काही अर्थ नाही. हे जीवन जे आहे ते असंच गेलं. म्हणजे जसे आधीचे जन्म आपण फजित झालेलो आहोत तसे या जन्मी सुद्धा आपण फजित होऊन घेतो. म्हणून या बुद्धीचा वापर कसा माणसाने केला पाहिजे. म्हणून या सगळ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवळ त्या परमानंदी मन नाही. तुझं मन परमेश्वराप्रती जर त्या भावाला, त्या सगळ्या व्यवस्थेला कनेक्ट व्हावंसं तुला वाटतच नसेल तर या मनुष्य जन्माला येऊन तू सगळं व्यर्थ घालवलेलंस. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि बुद्धीचं वैभव आहे ना ते जाणून का घ्यायचं, कारण ह्या बुद्धीमध्ये प्रचंड आपण विचार करत असतो आणि विचारांचं सामर्थ्य इतकं आहे की आपल्याला ज्ञान काय अज्ञान काय या सगळ्याची जाणीव हे विचार करून देत असतात. म्हणून जे खरं ज्ञान आहे ना ते माणसाने घेतलं पाहिजे. कारण जगामध्ये प्रचंड अशी लोक आहेत जे ईश्वराचं ज्ञान अज्ञान आहे ते ज्ञान म्हणून इतरांना सांगतात आणि पुष्कळ लोक अशी आहेत की ते अज्ञान ज्ञान म्हणून स्वीकारतात. आणि या सगळ्यामुळे ईश्वराप्रती आपल्या समाजामध्ये भरपूर गोंधळ निर्माण झालेला आहे. मग हे सगळं जर आपल्याला ह्या सगळ्याचे प्रश्न पडले पाहिजेत. नेमकं ईश्वर म्हणजे काय, स्मरण कसं केलं पाहिजे, पाहायचं कुठे, कोणाला पाहायचं, पाहावे आपण असे आपण म्हणजे काय, हे सगळं जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हेच त्या बुद्धीचं वैभव आहे. आणि हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे प्रत्येक माणसाने आणि मग ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. असं जेव्हा स्मरण होतं तेव्हा तो त्या स्मरणामध्ये रमतो. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानेश्वर माऊली स्मरणामध्ये रमलेले आहेत कारण त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्या रमण्यामध्ये त्यांना समाधान मिळतंय. आता आपण समाधानासाठी किती धडपड करतो, संपूर्ण जीवन समाधान मिळवण्यासाठी माणूस घालवतो, पण ते समाधान त्याला काही प्राप्त होत नाही. जसं आपलं लहान मूल खेळता खेळता त्याला त्याची सावली दिसली की ते सावली पकडायला जातं, पण सावली पुढेच जात राहते. तसंच हे जे या माणसाचं जे झालं आहे ना ते असंच काहीसं झालेलं आहे की समाधान मिळवायला जातो पण समाधान काही हाती लागत नाही. आणि म्हणून ही जी धडपड चाललेली आहे, ही जी भ्रांती आहे सगळी विचारांची, सगळीकडे तो अशांत झालेला आहे. त्याने शांत होण्यासाठी आणि असाध्य ते समाधान साध्य करून घेण्यासाठी हे नामस्मरण करायचं आहे. आणि ही ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हे वेळोवेळी सांगतायत, कुठल्या कुठल्या मार्गाने सांगतायत, देवाची द्वारी उभा क्षण भरी प्रत्येक क्षण नामस्मरणाने भर, रिकामा अर्ध घडी राहू नकोस, रिकामपणी नामस्मरण कर, हरीचे चिंतन सर्व काळ स्मरण कर, असं एखादी आईच आपल्याला सांगू शकते. म्हणून तर आपण त्यांना माऊली म्हणतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींची तळमळ लक्षात घेतली
घेतली पाहिजे की त्यांनी प्रत्येक हरिपाठातून माणसाचं सुख पाहिलेलं आहे, माणसाला जी शांती हवी आहे, माणसाला जो आनंद हवा आहे तो पाहिलेला आहे आणि तसं मार्गदर्शन आपल्याला ते करतात. एवढ्या सर्वोच्च पातळीच्या विचारातून आपल्याला मार्गदर्शन जेव्हा घडतं तेव्हा ते आपण आत्मसात करून आचरणात आणलं पाहिजे. तर सर्वांनी आता नामस्मरणाला सुरुवात करा. जर नामस्मरण करत असाल तर ते अजून वाढवा आणि सतत ईश्वराच्या चिंतनात राहा. रामकृष्ण हरी.